अरे वा, काय भारी स्वाद यायला, मस्त. खाऊन बघ का थोडस. हो काय नाही. नंबर 1. आता आम्ही भेळ करण्यासाठी कांदा, काकडी आणि टोमॅटो घेतलेले. तर सगळ्यात अगोदर आम्ही चिंच भिजू घातली थोडीशी, एक 5-10 मिनटं चिंच भिजू दिली. आणि त्यानंतर मग चांगली भिजलेली चिंच अशी पिळून काढली. त्यानंतर त्यात लाल तिखट, मीठ टाकलं थोडंसं, आणि मग तिखट चिंचेचं पाणी तयार केलं. कारण छोटे नातोंड आम्ही सगळे दुपारी आराम केल्याच्यानंतर चला म्हणलं भेळ खायची इच्छा झाली, तर चला म्हणलं घरीच भेळ तयार करू. तर त्यासाठी टोमॅटो, काकडी, कांदा बारीक चिरून घेतल्या एका स्टीलच्या टोपल्यात, आणि एक पाकिट असतं मुरमुऱ्याचं ते अर्ध पाकिट घेतलं. विकाचा चिवडा घातला त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये मग चटपट मसाला आणि लाल तिखट, पुन्हा चाट मसाला, काळं मीठ, शेंदीलोण मीठ, असं सगळं मसाला जे आहे ते त्याच्यात टाकला आणि पूर्ण मिक्स केलं. आम्ही सगळे मिळूनच हे भेळ तयार करत होतो. तर मग हे सगळं सामान टाकलं. काळं मिठानं पण छान चव येते. आणि त्यानंतर मग मिक्स केले सगळे एकदम, आणि मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि छानपैकी ते पूर्ण मिक्स करून घेतलं. भरपूर सारी अशी कोथिंबीर घातली त्याच्यामध्ये, आणि पूर्णपणे आमच्या लेकरं हे सगळेच म्हणजे करू लागले, भेळ तयार करू लागले. तर पूर्ण भेळमध्ये ते मसाला पूर्ण मिक्स करून घेतला छानपैकी, आणि भरपूर असा छान मस्त असा भेळचा स्वाद येत होता. आणि म्हणजे असंच आता गरमीचे दिवस आहेत, उन्हाळ्याची, असं दुपारच्या वेळात लाईटली काय खायचं असलं असं भेळ, असं काही खायला खूप असं भारी वाटतं. ते मालक पण होते, ते भेळ चांगली मस्त हलवून घेऊ लागले, आणि मी पण थोडीशी हलवली आणि थोडीशी मी चव बघितली. तर मस्त भेळ आणि तिखट असं चिंचचं पाणी एकदम भारी झालं मंडळी. छानपैकी नातू पण खाऊ लागला. चला तर मंडळी, आता आराम झाला सगळ्यांचा. ते 3:30-4 वाजलेत. मस्तपैकी आम्ही सुकी भेळ बनवलेले, आणि वरून चिंच गुळाची चटणी आहे. याच्यात टाकून पण खाऊ शकतो. वा, एकदम भारी. कमी पडल्यासारखं ये रडू नको, ये. छान झाली भेळ, एक नंबर झाली. आणि त्यासोबत ती गुळाची चटणी सर्वात. चला सुकी भेळ खायला ये दादू. झोप झाली. आता ऊन पण, आता मे महिना सुरू आहे, आणि ऊन तर एवढं भयंकर आहे ना. संध्याकाळी 5-6 वाजले तरी जमीन पोळायली ना, असं बाहेर निघायची इच्छा होईना. तर आता आम्ही सकाळी 8 वाजल्यापासूनच घरात छोट्या मुलांना बाहेर निघू देत ना, घरातच ठेवतो. तर चला म्हणलं आराम वगैरे झाला. मग आता ही मुलं पण आले छोटे, तर चला म्हणलं त्याला भेळ खायची होती. छान झाली दादू, इकडे बघ, छान झाली भेळ. बाबाकडे बघायला. सुकी भेळ बनवलेले, आणि जर आपल्याला ओली आवडत असेल तर हे आपण टाकून पण खाऊ शकतो, पण मी टाकून नाही खाल्ली, मी अशी वरतून. चला तर मंडळी, आता आराम झाला सगळ्यांचा. ते 3:30-4 वाजलेत. मस्तपैकी आम्ही सुकी भेळ बनवलेले, आणि वरून चिंच गुळाची चटणी आहे. याच्यात टाकून पण खाऊ शकतो. वा, एकदम भारी. कमी पडल्यासारखं ये रडू नको, ये. छान झाली भेळ, एक नंबर झाली. आणि त्यासोबत ती गुळाची चटणी सर्वात. चला सुकी भेळ खायला ये दादू. झोप झाली. मीठ एकदम भारीशी भेळ झाली, वरून चिंच गुळाची चटणी. तर असं उन्हाळ्याचं का नाही, भाजी भाकरी असं जेवण जात नाही, जास्त पाणी होतं. तर चला म्हणलं दुपारच्या वेळेस असं काय ते लाईटली खावडतं. तर चला म्हणलं आज लेकरं पोरं म्हणली छोटे भेळ खावतं. आम्ही भेळ केली तर मस्त झाली भेळ. तर तुम्ही पण थोडंसं उन्हाचं असं करून बघा, एकदम भारी वाटतं असं. आणि कशी वाटली आमची साधी सोपी झटपट होणारी भेळ. आवडला जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आमची सैद्री या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, आणि न विसरता सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.